नमस्कार. आपण दशक 5वा सुरू करणार आहोत. समास पहिला. आतापर्यंत आपले 4 दशक झाले आणि समास झाले. प्रत्येक दशकात 10-10 समास असतात. तर दशक 5वा मंत्रांचा. मानवी जीवनात विविध क्षेत्रामध्ये अहोरात्र ज्ञान साधना चालते. ज्ञानाच्या मागोमाग सामर्थ्य येते. त्या सामर्थ्याच्या जोरावर माणूस आपल्याला हवे ते मिळवण्याची धडपड करतो. परमार्थ साधना देखील आत्मज्ञान अथवा ब्रह्मज्ञान करून देण्यासाठीच आहे. सर्व प्रकारचे ज्ञान अनुभवरूप असते, परंतु दृश्य वस्तूचे ज्ञान लौकिक, तर अदृश्य वस्तूचे ज्ञान अलौकिक असते. लौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता किंवा द्रष्टा ज्ञेयाहून किंवा दृश्याहून नेहमी निराळा राहतो, वेगळेपणाने अनुभव घेतो. अलौकिक ज्ञानामध्ये ज्ञाता किंवा द्रष्टा ज्ञेयाहून किंवा दृश्याहून निराळेपणाने राहत नाही, एकरूप होऊन अनुभव घेतो. ईश्वर किंवा आत्मा किंवा ब्रह्म अदृश्य आहे, अतिंद्रिय आहे. त्याचा अनुभव अलौकिक असल्याने त्यामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय एकरूपच होऊन जातात. हे घडून येण्यास मार्ग 2 आहेत. पहिला मार्ग मी पणाने पाहणारा व जाणणारा द्रष्टा आणि तू पणाने असणारे दृश्य या जोडीपैकी द्रष्टा दृश्यामध्ये विलीन करणे याला भक्ती मार्ग म्हणतात. दुसरा मार्ग द्रष्टा आणि दृश्य या जोडीपैकी दृश्य विलीन करून केवळ द्रष्टा उरवणे याला ज्ञानमार्ग म्हणतात. जे जे काही आपल्याला अनुभवात शिरते त्या सगळ्यांमध्ये भगवंत पाहता पाहता अखेर तो स्वतःमध्ये देखील दिसू लागतो आणि आत्मसाक्षात्कार होतो. हा झाला भक्ती मार्ग. जे जे काही आपल्या अनुभवात शिरते ते नाही, नेती नेती असा निश्चय करीत सर्व दृश्याचा निराश करायचा. मग स्वतःचा देह, प्राण, मन आणि बुद्धी ही देखील दृश्यातच मोडतात. हे उमजून शुद्ध स्वयंप्रकाश मीचा साक्षात्कार होतो. हा झाला ज्ञानमार्ग. वास्तविक आत्मा आपले स्वरूप आहे. तो साध्य नाही किंवा साधन नाही. स्वतःची भेट घेण्यासाठी साधनांची आवश्यकता नसते. स्वस्वरूप यथार्थपणे अनुभवास येण्यासाठी काही करायला नको, काही मिळवायला नको, काही सोडायला नको, काही धरायला नको. ते जसे आहे तसेच अनुभवणे जरूर आहे. त्यासाठी अविद्या निवृत्ती झाली पाहिजे आणि तिच्या निवृत्तीसाठी भक्ती मार्ग किंवा ज्ञानमार्ग आचरावा लागतो. हा दृष्टिकोन येण्यासाठी सद्गुरूंची अत्यंत गरज असते. सद्गुरू म्हटला की सत्शिष्य आलाच. सद्गुरू सत्शिष्याला आत्मज्ञान करून देतो, म्हणून ते दोघे जेथे असतात तेथे ज्ञानाचा विषय आलाच. पण ज्ञानाचा अधिकार सगळ्यांना सारखा नसतो, म्हणून त्याचे विवेचन करताना बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध असे माणसांचे 4 प्रकार आहेत. तर गुरुनिश्चय. जगामध्ये कोणताही जीव जेव्हा जन्मास येतो तेव्हा तो अगदी असमर्थ व असाही असतो. जगण्यासाठी काही काल त्याला दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. दुसऱ्याकडून शिकून मग प्राणी स्वतंत्रपणे वागतो. माणसाचा विचार केला तर बहुतेक सगळ्या गोष्टी त्याला दुसऱ्यापासून शिकाव्या लागतात असे आढळते. उदाहरणार्थ खाणे, पिणे, उठणे, बसणे, चालणे, पळणे, शौचमुखमार्जन करणे, झोपणे, खेळणे, कपडे घालणे, लोकांशी बोलणे, भाषा बोलणे, अभ्यास करणे, लिहिणे, वाचणे, गाणे, चित्रे काढणे, युद्ध करणे, यंत्रे बनवणे, यंत्रे वापरणे, ज्ञानार्जन करणे, कीर्तन करणे, सेवा करणे, पूजा करणे, प्रवास करणे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी माणूस संपूर्ण किंवा अंशतः दुसऱ्याकडून शिकतो. जन्म झाल्यापासून ते मरेपर्यंत माणूस शिकतच राहतो, म्हणजे गुरु करीत असतो. मानवी जीवन या नात्या गुरु वाचून चालतच नाही. हे जर खरे तर ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान करून घेण्यासाठी गुरु करणे अवश्य आहे, हे सांगायला नको. जीवनात इतर ज्ञान किंवा कला किंवा विद्या देणारे गुरु तर भगवंताचे ज्ञान करून देणारे ते सद्गुरू समजावे. ग्रंथ वाचून किंवा स्वतः खटपट करून एखादी विद्या किंवा कला हस्तगत होऊ शकेल. त्यामध्ये देखील प्रत्यक्ष जाणत्या माणसाचा सहवास लाभला तर ते ज्ञान होते. ते केवळ ग्रंथ देऊ शकत नाही, परंतु परमार्थ हा सर्वस्वी सूक्ष्म अतिंद्रिय विषय आहे. सामान्य माणसाला तो सर्वस्वी अज्ञात असतो. आपण अविद्येच्या कक्षेत वावरणारी माणसे. आपण आपली अक्कल वापरून कितीही खटपट केली तरी आपण अविद्येच्या जाळ्यातून बाहेर पडू शकत नाही. त्यासाठी अविद्या ओलांडून बाहेर पडलेल्या पुरुषांचेच मार्गदर्शन लागते. म्हणून सद्गुरू वाचून परमार्थ साधत नाही असे सर्व संतांचे मत आहे. आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता नाही असे प्रतिपादन करणारा न कळत स्वतःकडे गुरुत्व घेतो आणि जन्मभर लोकांना परमार्थ सांगतो. हा एक गमतीचा विरोधाभास अध्यात्माच्या क्षेत्रात आढळतो. श्री सद्गुरू ब्रह्मज्ञानी पुरुष असतो. तो परमात्म्याशी अभिन्न असतो. तो चालते बोलते ब्रह्मच समजा. तो स्वरूपभूत असल्याने त्याचे वर्णन तरी कसे करणार. हे सद्गुरुराया, तुमचा जय जयकार असो. तुम्ही पूर्णकाम आहात, कारण तुमच्या सर्व वासना तृप्त झालेल्या आहेत. तुम्ही सर्वोत्तम पुरुष म्हणजे ईश्वर आहात. सर्वांच्या हृदयात राहणारे आत्मस्वरूप तुम्हीच आहात. तुमचा महिमा शब्दांनी सांगण्यासारखा नाही, म्हणून
तो वर्णन करता येत नाही. परमात्मा वस्तू अतिंद्रिय व अचिंत आहे, अदृश्य व अलक्षण आहे, अति गुढ व दुर्लभ आहे. सद्गुरूंच्या कृपेने शिष्य ती वस्तू तद्रूपतेने अनुभवतो. जे परमात्मा स्वरूप वेदांना अवघड वाटते, शब्दाच्या क्षेत्राच्या पलीकडे राहते आणि दुर्लभ आहे, ते सत्शिष्याला मात्र अगदी रोखटोक प्राप्त होते. जे परमात्मा स्वरूप योगी लोकांचे खास रहस्य आहे, ते शंकराचे खास राहण्याचे ठिकाण आहे. जेथे विश्रांतीलाही खास विश्रांती मिळते, ते अतिशय गूढ आणि तसेच खोल आहे. ते ब्रह्म तुमच्या कृपेने शिष्य स्वतः आपण बनून जातो, त्याच्याशी शिष्य तदाकार बनतो. मग या अति कठीण संसाराच्या यातायातीने तो मुळीच कष्टी होत नाही. या 3 ओव्यांमध्ये श्री समर्थांनी 4 फार महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली, दुर्लभ परमात्मा सत्शिष्याला साक्षात अनुभवास येतो. दुसरी, ते स्वरूप अतिशय गूढ व अत्यंत समाधान देणारे आहे. तिसरी, शिष्य स्वतः ते बनतो. आणि चौथी, त्यानंतर त्याच्या जीवनात दुःख उरत नाही. गुरु शिष्याच्या लक्षणांची प्रस्तावना करतात. श्रोते म्हणतात की स्वामींनी आता आमचे लाड पुरवावे आणि गुरु शिष्याची लक्षणे सांगावी, पण ती अशी सांगावी की त्यांचे श्रवण करून मोक्षाची तळमळ असणाऱ्यांनी लगेच सद्गुरूंना शरण जावे. श्री समर्थांच्या काळी समाज रचनेमध्ये ब्राह्मणाला फार महत्व होते. तो बुद्धिमान होता व विद्येने पुढारलेला होता. वैदिक जीवन पद्धती परंपरा त्याने कशी तरी टिकवून धरली होती. व्यवहारामध्ये धर्मकर्मामध्ये त्याच्या शब्दाला फार किंमत असल्याने तो एक प्रकारे गुरुत्व मिरवित होता. पण भगवंताच्या बाबतीत तो मार्गदर्शन करू शकत नव्हता. उलट असे मार्गदर्शन करणाऱ्या संतांना त्याने वेडेपणाने विनाकारण विरोध केला आणि तो स्वतःचे महत्व घालून बसला. संतांनी त्याला न दुखवता लोकसंग्रह केला. म्हणून या समासामध्ये श्री समर्थांनी व्यवहारात त्याचे मोठेपण मान्य केल्यासारखे दाखवून परमार्थात ते चालणार नाही असे मोठ्या खुबीने पण स्पष्टपणे सांगितले आहे. ब्राह्मण हा सर्वांचा गुरु आहे. तो क्रियाहीन असला तरी, म्हणजे तो ब्राह्मण धर्माने वागत नसला तरी त्यालाच अगदी मनापासून शरण जावे. अहो, या ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला. विष्णूने श्रीवत्स म्हणजे भृगूने मारलेल्या लाथेची खूण मिळवली. तेथे इतरांची किंमत किती? ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानतात. त्याच्या वचनाने शूद्र सुद्धा ब्राह्मणांच्या योग्यतेस चढतात. ब्राह्मणाच्या वचनाने मंत्राने दगडामध्ये देवपण अवतरते. ज्याची मुंज झाली नाही तो जन्माने ब्राह्मण असला तरी निसंशयपणे शूद्रच असतो. मुंज म्हणजे दुसरा जन्म. म्हणून ब्राह्मणाला नेहमी द्विज असे म्हणतात. सर्वांनी ब्राह्मणाला पूज्य मानावे अशी वेदाज्ञा आहे. ती सगळ्यांनी प्रमाण मानावी. जे वेदांच्या उलट आहे ते अप्रमाण मानावे. ते भगवंताला पण आवडत नाही. ब्राह्मणांच्या मदतीने ज्योतिषातील योग, होम, हवन, व्रते, दाने, तीर्थयात्रा व तेथील कर्मे होतात. ब्राह्मणा वाचून कर्ममार्गाचे आचरण होणार नाही. ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच होय. ब्राह्मणालाच देव समजावा. त्याचा वचनाने सर्व इच्छा सफल होतात. ब्राह्मणाची पूजा केली तर मन शुद्ध होते व वृत्ती भगवंताच्या ठिकाणी जडते. ब्राह्मणाचे तीर्थ घेतल्याने माणसाला उत्तम गती लाभते. लक्ष पूजन घालण्यासाठी ब्राह्मणच लागतात. इतर जाती चालत नाही. भगवंत फक्त अंतःकरणातील शुद्ध भाव तेवढा पाहतो. इतर गोष्टींची तो किंमत ठेवीत नाही. असो, ब्राह्मणाला मोठमोठे देव देखील नमस्कार करतात. तेथे माणसांना बिचाऱ्यांना कोण विचारतो? ब्राह्मण बुद्धिहीन असला तरी तो सर्वांना वंद्य आहे असतो. एखाद्या अंतजाला पुष्कळ शब्दज्ञान असले तरी तो उपयोगाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही. लोकरीतीला सोडून काही वेगळे करणे वेदाला मान्य नसते. म्हणून त्याला पाखंड मत म्हणतात. असो, जे शिवाचे व विष्णूचे भक्त आहेत त्यांची ब्राह्मणांवर श्रद्धा असते. ब्राह्मणांना पूज्य मानल्याने पुष्कळ लोक पावन झाले. वेद परंपरेचे व लोक परंपरेचे वर्णन आतापर्यंत झाले. ब्राह्मणांची बाजू उचलून धरावी हा काही श्री समर्थांचा हेतू येथे नाही. लोक परंपरेमध्ये ब्राह्मणाला गुरुत्व असताना आणखी सद्गुरू कशास हवा त्याचे कारण सांगतात. ब्राह्मणाला पूज्य मानल्याने जर मोठ्या देवांपर्यंत पोहोचता येते तर सद्गुरू कशास हवा, त्याची जरुरी काय असा प्रश्न येतो. आपण आत्मस्वरूपाचा जो ठेवा आहे तो सद्गुरू शिवाय मिळत नाही. म्हणून सद्गुरू करावा हे त्याचे उत्तर आहे. आपण जी धार्मिक कृत्य करतो त्यांच्या पुरता ब्राह्मण पूज्य मानावा हे बरोबर आहे. पण आत्मज्ञान मात्र सद्गुरू वाचून प्राप्त होत नाही आणि ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यू काही चुकत नाही व नुसते दुःख मात्र भोगावे लागते. ब्राह्मण कितीही चांगला असला तरी तो देहबुद्धीमध्ये राहणारा सामान्य स्वार्थी माणूस असतो. तो काही कोणाला भगवत स्वरूपापर्यंत पोहोचवू शकत नाही. ब्रह्मज्ञानी पुरुषच ती गोष्ट करू शकतात. सद्गुरूंनी कृपा केल्याखेरीज ब्रह्मज्ञान होणे शक्य नाही आणि ते ज्ञान नाही तोपर्यंत अज्ञानी माणसे या दृश्याच्या प्रवाहात वाहून जातात. आत्मदान करून न घेता जे काही माणूस करतो ते अज्ञानातून होत असल्याने पुन्हा जन्म घेण्याचे कारण होऊन बसते. म्हणून ज्ञान होण्यासाठी सद्गुरूंची पाऊले त्याचे चरण घट्ट धरावे. सद्गुरूला शरण जाऊन ज्ञान करून देण्याबद्दल प्रार्थना करावी. भगवंताचे दर्शन
व्हावे असे ज्यास खरोखर वाटते त्याने संतांची संगत धरावी. सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही. संत हा सद्गुरू होऊ शकतो म्हणून सत्संग करावा असे सांगत असता सद्गुरूंचा सहवास करावा हा खरा हेतू आहे. 20वे शतक विज्ञान प्रधान युग आहे. या युगामध्ये परंपरा न मानता स्वतंत्रपणे बुद्धी चालवण्यास फार महत्व आहे. राजकारणी पुरुषांना समाजात मोठेपण आहे. श्री समर्थ ज्या काळात जगले ते धर्मप्रधान युग होते. त्या युगात परंपरेला फार महत्व असून बहुजन समाज श्रद्धावंत होता. त्यामुळे धर्माचार्यांना समाजामध्ये फार मोठेपणा होता. ब्राह्मण आपल्याकडे धर्माचार्य असल्याने व्यक्तीच्या खासगी जीवनात आणि सामाजिक समारंभात त्यांचा महत्वाचा कार्यभाग असे. त्याच्या देखरेखीखाली चालणाऱ्या अनेक कृत्यांचा उल्लेख करून ती कर्मे केल्याने कदाचित पुण्य मिळेल पण आत्मज्ञान होणार नाही असे श्री समर्थ स्पष्ट सांगत आहेत. वेडी अज्ञानी माणसे सद्गुरूंचे मार्गदर्शन नसल्यामुळे निरनिराळी हलक्या दर्जाची मामुले साधने करतात. पण सद्गुरूंची कृपा नसल्याने त्यांचे श्रम वाया जातात. कोणी कार्तिक स्नाने व माघ स्नाने करतात, कोणी व्रते उद्यापने व दाने करतात, कोणी गोरांजने धूम्रपाने करतात, तर कोणी पंचाग्नी साधन करतात. गोरांजन म्हणजे स्वतः जाळून घेणे, धूम्रपान म्हणजे झाडास उलटे टांगून घ्यायचे, खाली केलेला धूर पिऊन तप करायचे. पंचाग्नी साधन म्हणजे भर उन्हाळ्यात 4 बाजूला विस्तव पेटवायचा, 5व्या डोक्यावर सूर्याचा ताप सहन करून तप करायचे. अशा देह कष्टांनी परमार्थ साधत नसतो. कोणी हरिकथा व पुराणे श्रवण करतात, कोणी मनापासून प्रवचने करतात, कोणी अतिशय कठीण असलेल्या तीर्थयात्रा करतात, कोणी देवाची अगदी झकपक पूजा करतात, कोणी स्नानसंध्या करतात, कोणी दर्भासने वापरतात, कोणी गोपीचंदनाचे टिळे लावून गळ्यात माळा घालतात, तर कोणी वैष्णव मुद्रांचे ठसे लावतात. यांनी काही परमार्थ साधत नाही. अर्घ्यपात्रे म्हणजे देवतांना अर्घ्य देण्यासाठी, ताम्हणे संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचा करंडा, गोकर्णे म्हणजे गायीच्या कानासारखा आकार असलेली चांदीची किंवा तांब्याची भांडी, मंत्रयंत्राची ताम्रपणे म्हणजे तांब्याच्या पत्रावर शास्त्र विधीने लिहिले मंत्र आणि आकृती, त्या आकृतींना देवतांची यंत्रे म्हणतात. काही लोक ही भांडी अनेक प्रकारची लहान मोठी पूजेची भांडी आणि इतर पूजा साहित्य अत्यंत सुंदर व सुशोभित ठेवतात, पण हे काही भगवंतापर्यंत पोहोचत नाही. काही लोक घणघण घंटा वाजवतात, काही लोक स्तोत्रे म्हणतात, भगवंताचे स्तवन करतात, त्याची स्तुती गातात, काही लोक आसने करतात, मुद्रा करतात, ध्यान लावून बसतात, तर काही लोक नुसत्या प्रदक्षिणाच घालतात. एवढ्याने परमार्थ पदरात पडत नाही. कोणी पंचायतनाची पूजा करतात, गणपती, शाळीग्राम, शंकर, सूर्य आणि देवी मिळून पंचायतन होते. कोणी मातीच्या लिंगाची लाखोली करतात, मातीचे शिवलिंग करायचे व त्यास बेल, नारळ, फळे, फुले वाहून अगदी यथासांग पूजा करायची. अशी 1,00,000 लिंगाची पूजा केली म्हणजे लाखोली होते. असल्या लाखोलीने भगवंताचे दर्शन होत नाही. काही लोक उपवास करतात, काही लोक एखादा नेम निष्ठेने चालवतात. सांगण्याचा हेतू असा की पुष्कळ लोक अशा प्रकारची कर्मे अतिशय कष्ट करून करतात, त्याचे काही फळही त्यांना मिळते, परंतु भगवंताच्या प्राप्तीचे खरे वर्म किंवा रहस्य या लोकांच्या हाती लागत नाही. त्या कर्माच्या पायी लोक आत्मज्ञानाचे वर्म चुकतात. आतापर्यंत सांगितलेली सारी कर्मे धर्माच्या दृष्टीने मोठी पुण्य कर्मे असतील, परंतु ती एकजात देहबुद्धीला धरून असल्याने दृश्याची आसक्ती अधिक घट्ट करतात. त्यांच्यामुळे माणूस भगवंताला प्रपंचातील वस्तू मिळवण्याचे साधन बनवतो. म्हणून अशी कर्मे जन्मभर केली तर आत्मज्ञानाने रहस्य उकलत नाही. समजा एखाद्याने स्वाहा, स्वधा इत्यादी यज्ञ केले, होम हवन केले वगैरे वैदिक कर्म केली, पण मनामध्ये फलाशा धरली, स्वर्गसुख मिळावे, मुले बाळे व्हावी किंवा कीर्ती मिळावी अशी इच्छा बाळगली तर इच्छा कदाचित सफळ होईल, पण त्यामुळे त्याने आपणहून पुढील जन्माचा विसार घेतला असे घडते. येथे मीमांसकाच्या मताचा अनुवाद केला आहे. समजा एखाद्याने पुष्कळ कष्ट घेतले आणि 14 विद्यांचा अभ्यास केला, त्या विद्या हस्तगत करून घेतल्या. एखाद्याने खूप योग साधना केली आणि त्याला यथावकाश शुद्धी सिद्धी अतिंद्रिय शक्ती प्राप्त झाल्या, तरीही सद्गुरूंची कृपा झाल्याखेरीज त्याचे आत्महित होत नाही, त्याला आत्मज्ञान होत नाही आणि ते नाही तोपर्यंत इतर काही केले तरी यमपुरीच्या यातना चुकत नाही. दृश्यातील सगळ्या विद्या प्राप्त झाल्या तरी माणूस अज्ञानाच्या कक्षेतून बाहेर पडत नाही. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष योगाचा अभ्यास करून शरीराच्या, मनाच्या व वाणीच्या शक्ती अफाट वाढल्या तरी त्यांचा प्रभाव अज्ञानाच्या क्षेत्रातच पडल्याने अखेर वर्म चुकते, ते चुकतेच. ज्ञाना वाचून मानवी जीवनाची पूर्णता नाही, ही गोष्ट श्री समर्थांनी येथे मोठ्या प्रभावीपणाने सांगितली आहे. आत्मज्ञान असो की विज्ञान म्हणजे सायन्स असो, अज्ञानातच खरे सामर्थ्य भरलेले आहे. ज्या व्यक्तीच्या आणि समाजाच्या जीवनात
ज्ञानाचा प्रभाव नाही, ज्ञानाची उपासना नाही, वाढ नाही, लालसा नाही, ती व्यक्ती व तो समाज या जगात उत्तम जीवन जगणे शक्यच नाही. जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म मरणाचे चक्र काही केल्यास सुटत नाही. सद्गुरूंच्या कृपाखेरीज गर्भवास चुकत नाही तर नरकात जाणे सुटत नाही. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत ध्यान, धारणा, मुद्रा, आसन, भक्ती, भाव आणि भजन या सगळ्या गोष्टी व्यर्थ ठरतात, निरुपयोगी होतात. भक्तीचे नियोगे देव निश्चय पावती मानव हे समजून सांगण्यासाठी दासबोध देणारे श्री समर्थ आत्मज्ञानाचे महत्व किती ठासून सांगत आहेत हे ध्यानात घ्यावे. प्रपंचात काय आणि परमार्थात काय, विवेक आणि त्यातून जन्मणारे ज्ञान यांनाच मानवी जीवनात खरी किंमत आहे. माणसाने सारी कर्मे ज्ञान पर्यवसायी झाली पाहिजेत, नाहीतर त्या कर्माचे कष्ट तेवढे पदरात पडतात आणि जीवन अर्धविकसित राहते. ज्याप्रमाणे एखादा आंधळा माणूस कोणाचे मार्गदर्शन न घेता चाचपडत चालू लागला तर तो चिखलात पडतो किंवा खोलखड्ड्यात पडतो, त्याचप्रमाणे जीवनात ज्याला सद्गुरूची कृपा मिळत नाही तो भलत्याच मार्गाने वावरतो, उगीच इकडे तिकडे भटकतो. याच्या उलट ज्याप्रमाणे डोळ्यांमध्ये अंजन घातले की जमिनीत उरलेले गुप्त द्रव्य आपोआप दिसू लागते, त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या उपदेश रूपी अंजनाने ज्ञानदृष्टी प्राप्त होते आणि हृदयाच्या गुहेमध्ये गुप्त असलेला आत्मा ज्ञान प्रकाशामध्ये प्रत्यक्ष अनुभवास येतो. सद्गुरू कृपा करतो म्हणजे काय करतो हे येथे स्पष्ट केले. देहबुद्धीमध्ये वावरणारा जीव अहंकार केंद्रित राहून स्वतःकडे व जगाकडे पाहतो. अज्ञानाचा हा स्वार्थमय दृष्टिकोन काही केल्या तो सोडू शकत नाही. सद्गुरू कृपा करतात म्हणजे जीवाला ईश्वर केंद्रित करतात किंवा स्वस्वरूप केंद्रित बनवतात. मग तो आत्मबुद्धीने स्वतःकडे व जगाकडे पाहू लागतो. ज्ञानाचा हा निस्वार्थमय दृष्टिकोन देणे हे सद्गुरूंच्या कृपेचे खरे लक्षण समजावे. सद्गुरू जीवाची तळमळ शांत करतात, ईश्वर दर्शन घडवतात. पूर्वी मोठे संत झाले, त्यांनी गुरुदासत्व पत्करले, म्हणून मोक्षासाठी सद्गुरू करावा असे अखेर सांगतात. सद्गुरू केला नाही तर जन्म वाया जातो. सद्गुरू पाठीशी नसेल तर सगळे जीवन दुःखमय बनते. सद्गुरू शिवाय जीवाची तळमळ निवत नाही. अभय देणारा आपला हात सद्गुरूंनी डोक्यावर ठेवला तर प्रत्यक्ष ईश्वर प्रगट होतो, ईश्वराचे दर्शन घडते आणि संसाराची सारी दुःखे नाहीशी होऊन जातात. जीवाला वरच्या पातळीवर उचलून ईश्वर दर्शनाला योग्य करण्यासाठी सद्गुरू आपली शक्ती त्याला देतात, यात शंका नाही. किंबहुना आपले विचार दुसऱ्यास देणे, पटवणे, शिकवणे यात काही न कळत देणारा शक्तिपातच करीत असतो. पूर्वीच्या काळी मोठमोठे संत, महंत आणि मुनिश्रेष्ठ होऊन गेले. त्यांना सुद्धा आत्मज्ञानाचा विचार त्यांच्या सद्गुरूंपासूनच प्राप्त झाला. श्रीराम, श्रीकृष्ण वगैरे अवतार यांनी अति मनापासून सद्गुरू सेवा केली. तसेच सिद्ध, साधू आणि संत यांनी देखील सद्गुरूंचे दास्य केले. हे एवढे विश्व चालवणारे ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर पण ते सुद्धा सद्गुरूंच्या चरणाशी लीन होऊन राहतात. तेथे आपले महत्व मिरवित नाहीत. असो, ज्याला मोक्ष मिळावा असे खरोखर वाटते त्याने सद्गुरू प्राप्त करून घ्यावा. सद्गुरू वाचून मोक्ष मिळणे कल्पांतीही शक्य नाही. पुढील समाजाच्या विषयाचा उपक्रम. आता सद्गुरू कसे असतात असे विचाराल तर ते इतर गुरूंसारखे नसतात. सद्गुरूंच्या कृपेने शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान हृदयामध्ये उदय पावते. अशा सद्गुरूंना ओळखावे कसे याचे विवेचन पुढील समासात केले आहे. ते विवेचन श्रोत्यांनी या समासातील संदर्भ न सोडता श्रवण करावे. सद्गुरू आत्मज्ञान करून देतो हे मुख्य सूत्र ध्यानात ठेवून ऐकावे. समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.